आज आपण साबुदाणा वडे बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणार साहित्य: बटाटे उकडलेले, बारीक करून घेतलेले शेंगदाणे, बारीक करून घेतलेली हिरवी मिरची, बारीक चिरून घेतलेली मिरची आणि नमक। आता त्या शाबूमध्ये आता बटाटे मिक्स करून घेऊया आपण। नंतर थोडं थोडं हाताने जरा मॅश करून घ्यायचं। हे दोन्ही मॅश केल्यानंतर असं थोडं हळूहळू मॅश करून घ्यायचं अजून। नंतर त्यात हिरवी मिरची टाकायची, कुटलेली हिरवी मिरची घालून घ्यायची, अजून मॅश करून घ्यायचं। परत नंतर शेंगदाण्याचा कूट आणि नमक टाकून घेऊया। आता पूर्ण एकत्र करूया आपण, त्याचा असं गोळा केल्यासारखं आता त्याचा गोळा केल्यासारखा करून घेऊया आपण, एकजीव करून घेऊया पूर्ण। आता ते एकजीव झालेला आहे। आता आपण तेल गरम करायला ठेवूया साईडला, कढईमध्ये तेल ओतून ठेवूया। तेल गरम होईपर्यंत आता आपण साबुदाण्याचे बारीक बारीक वडे करून घेऊया। आता आपण बारीक बारीक साबुदाण्याचे वडे करून घ्यायला लागलेलो आहे। तोपर्यंत आपलं कढईत तेल पण गरम होते इकडं साईडला। वडे करून घेत आहोत आपण। आता असे वडे करून घ्यायचे हाताने थोडे। आता आपले वडे तयार करून झालेले आहेत। आता आपले वडे तयार करून झालेले आहेत। आपण आता ते तळण्यासाठी तेल गरम झाले का बघूया। मिरच्या तळून घेऊया पहिल्यांदा। मिरच्या तळ्यासाठी टाकलेल्या आहेत त्यामध्ये। मिरच्या तळून होत आहेत आता। थोड्या तळू द्यायच्या म्हणजे तिखटपणा कमी येतो त्याचा। आता मिरच्या तळून झालेल्या आहेत। आता आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत। आता आपण ते वडे तळून घ्यायचे आहेत। आता त्यामध्ये आपण वडे टाकून घेऊया, मिरच्या काढून घेऊया। पहिल्या मिरच्या काढून घेतल्या। आता त्यामध्ये थोडं नमक